नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे कांद्याचा झुणका. एखाद्या वेळेस घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा सकाळच्या घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी हा कांद्याचा झुणका तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये करू शकता. कोणत्याही प्रकारचा झुणका असो किंवा पिठलं, न आवडणारा माणूस विरळाच. आपल्या चॅनलवर मेथीचा झुणका, साधा झुणका, पिठलं रेसिपी, पाटवडी रेसिपीज, सुरळीची वडी, बेसन पोळी या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग झटपट कांद्याचा झुणका बघूया. झुणका करण्यासाठी इथं मी गॅसवर पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून राई घातलेली आहे. राई छान फुलल्यानंतर आपण यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याची पानं मोठी होती म्हणून मी मध्ये तोडून घातलेली आहेत. यानंतर आपण यामध्ये असा उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे. यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचा. कांदा घातल्यावर हिंग घालायचा. आधी तेलात घातला असता तर तो करपला गेला असता. आता आपण कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथं मी 4 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला अगदी परतून मऊ करून घ्यायचा नाही आहे, म्हणजे जसा इतर वेळी आपण फोडणीसाठी अगदी सोनेरी रंगावर परतून घेतो तसा करायचा नाही आहे. हलका मऊ होईपर्यंतच आपण कांदा तेलामध्ये परतून घेणार आहोत. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता मीठ घातल्यामुळे कांद्याचा कच्चेपणा नाहीसा होईल. मीठ कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर 3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे कांदा न करपता व्यवस्थित मऊसर होईल. 3-4 मिनिटांनी झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता कांदा आपल्याला हवा तसा मऊसर झालेला आहे. एक वेळ पुन्हा ढवळून घेऊया. गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे. यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आणि 1.5 टीस्पून इथं मी घरगुती लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता आपण हळद आणि तिखट कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया. गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आता आपण बेसन घालूया. इथं मी सुरुवातीला 4 टेबलस्पून बेसन घातलेलं आहे. थोडं बेसन घालायचं, मिक्स करायचं, म्हणजे गरजेनुसार जेवढं कांद्यामध्ये मावेल एवढंच आपण यात बेसन घालायचं आहे, कारण आपण हा झुणका एकही थेंब पाणी न घालता करणार आहोत. बघा, आधी घातलेलं 4 टेबलस्पून बेसन कांद्यामध्ये व्यवस्थित मावलं गेलेलं आहे. आता अजून यामध्ये आपण बेसन घालूया. पुन्हा मी 3 टेबलस्पून बेसन यामध्ये घातलेलं आहे आणि आधीसारखंच बेसन यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा, थोडं करून मी यामध्ये बरोबर अर्धा कप बेसन घातलेलं आहे. 4 मध्यम आकाराच्या कांद्यांसाठी अर्धा कप बेसन हे प्रमाण अगदी बरोबर होतं. आपण कांद्याचा झुणका करणार आहोत, त्यासाठी कांद्याचं प्रमाण आपण जास्ती घेतलेलं आहे. कांद्याच्या ओलव्यामध्ये आणि आपण फोडणीमध्ये जे तेल घातलं होतं त्यामध्ये हा झुणका व्यवस्थित शिजला जातो, अजिबातच कच्चा राहत नाही. आता आपण पुन्हा लो फ्लेमवर यावर 4-5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफेवर झुणका शिजवून घ्यायचा, पण मध्ये झाकण काढून तळापासून ढवळून घ्यायचा आहे. पुन्हा 3-4 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा कांद्याचा झुणका तयार आहे. इथं तुम्ही चव घेऊन बघू शकता. मीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर गरजेनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. आपला झुणका एकही थेंब पाणी न घालता व्यवस्थित झालेला आहे आणि अजिबातच कच्चा राहिलेला नाही आहे. सर्व करायच्या आधी आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपला गरम झुणका सर्विंगसाठी तयार आहे. कमीत कमी साहित्यात अप्रतिम चवीचा मस्त असा कांद्याचा झुणका. गरम कांद्याचा झुणका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपला झुणका किती छान झालेला आहे. अजिबातच कोरडा झालेला नाही आहे. मस्त मऊसर असा आपला झुणका तयार आहे. 10-12 तासानंतर देखील असाच छान मऊसूत राहतो. झुणक्यासोबत मी मस्त पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत तांदूळाच्या भाकऱ्या सर्व केलेल्या आहेत. अशा पांढऱ्या शुभ्र तांदूळाच्या भाकऱ्या कशा करायच्या याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या झुणक्यासोबत तुम्ही तांदूळाची, नाचण्याची किंवा ज्वारी बाजरीची कोणतीही भाकरी खाल्ली तरी चवीला अप्रतिमच लागते. अशाच पद्धतीने हा कांद्याचा झुणका घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.